जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्र सरकारतर्फे 552 जागांसाठी ग्रुप बी अंतर्गत PSI, STI, ASO साठी भरती निघाली आहे. खासियत याची अशी आहे की अप्लाय करणं सुरू झालंय. महाराष्ट्र लोकसेवा आयोग या अंतर्गत ही भरती असणार आहे. अनेक जणांचं स्वप्न आहे PSI बनणं. चांगल्या पोस्ट आहे, चांगली सॅलरी आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे अप्लाय कसं करायचं, वयाची अट काय, कोण कोण अप्लाय करू शकताय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे आणि याचा स्टडी कसा करायचा. कारण की अनेक जणांकडे महागडे क्लासेस लावायची फी नसते. त्यामुळे तुम्ही घर बसल्या पुस्तकं मागून कशा प्रकारे अभ्यास करू शकताय ती संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगतोय. एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओज आपण देत असतो, त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर डिटेल नोटिफिकेशन बघू शकताय. जसं की महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे ही जाहिरात आली आहे, नोटिफिकेशन आली आहे. महाराष्ट्र गट ब या अंतर्गत ही सेवा संयुक्त पूर्व परीक्षा असणार आहे. त्याबद्दल डिटेल माहिती आहे. 552 जागा असून दिनांक 14 जून 2026 रोजी 36 जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. म्हणजे आता चालू आहे एप्रिल, मग एप्रिल ते मे ते जून म्हणजे 2 महिने कंप्लीट तुमच्या हातात आहे. तुम्ही अभ्यास करू शकताय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, डिटेलमध्ये माहिती सांगतोय. तुम्हाला जे बुक्स पाहिजे असेल तर मी ते टॅग करून देईल, तिथून तुम्ही अभ्यास सुरू करून द्या. ओके, आता डिटेलमध्ये समजून घेऊ. त्याआधी बघू शकता यांची ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या इथे बघा या नोटिफिकेशन आलेले आहे. आणि अप्लाय आपल्याला करायचं असेल तर यांच्याच वेबसाईटवरून आपण अप्लाय करू शकतोय. म्हणजे ऑलरेडी तुमचं अकाउंट असेल तर इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे. पहिल्यांदा तुम्ही असाल, कारण की तुम्ही नुकतेच ग्रॅज्युएट पास होणार असाल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. ओके, तर तुम्हाला ते क्रिएट अकाउंट बनायचं आहे, हा फॉर्म भरून अप्लाय करायचा आहे. फॉर्म भरायचं तुम्हाला शेवटी सांगणारच आहे, पण त्याआधी समजून घेऊ आपण पात्र आहोत का, की कोण कोण अप्लाय केलं पाहिजे. ओके, जसं की मी तुम्हाला सांगितलं कुठल्या कुठल्या पोस्ट आहे, तर सगळ्यात पहिली पोस्ट असणार आहे सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब. ओके, दुसरं असणार आहे राज्य कर निरीक्षक गट ब आणि तिसरी असणार आहे पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI ची पोस्ट असणार आहे. इथे बघा 310 जागा PSI साठी आहे. त्याच्यानंतर राज्य कर निरीक्षकसाठी 236 आहे आणि सहाय्यक कक्ष अधिकारीसाठी तुम्ही ते बघू शकताय 6 पदे आहे. मग तुम्ही कुठे अप्लाय करायचं ते तुम्हाला ठरवून घ्यायचं आहे, त्यानुसार तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ओके, कास्ट निहाय बघायला गेलं तर इथे पण दिलं आहे. म्हणजे ओपनसाठी किती जागा आहे, SC साठी किती आहे, ST साठी किती आहे ते तुम्ही बघू शकताय. राज्य कर निरीक्षकसाठी पण बघू शकताय. त्यातल्या त्यात तुम्ही साधारणमधून आहात, महिला आहात, खेळाडू आहात, दिव्यांग आहात, तर दिव्यांगासाठी सुद्धा इथे राखीव जागा असणार आहे, त्या पण तुम्ही इथे बघू शकताय. ओके, तर तुम्हाला कळलं आहे 3 पोस्ट आहे. यांची संख्या वाढू पण शकते, अजून पोस्ट ॲड पण होऊ शकताय. त्यामुळे तुम्हाला तयारी करायची असेल तर आजपासूनच तयारीला तुम्ही लागून जा. ओके, महत्त्वाच्या तारखा समजून घ्या. तर अप्लाय करणं सुरू झालेलं आहे 10 एप्रिल पासून आणि शेवटची तारीख असणार आहे 30 एप्रिल. म्हणजे 20 दिवस अप्लाय करण्यासाठी आपल्या हातात आहे. शेवटी एरर येतो, फॉर्म भरायला चुका होतात, अनेक अडचणी येतात. त्यामुळे तुम्ही 20 एप्रिलपर्यंत फॉर्म भरून मोकळे व्हा. ओके, त्याच्यानंतर तुम्ही ते बघू शकताय फी पेमेंट करायची म्हणजे चलनाद्वारे तुम्हाला करायची, तर त्याच्या पण तारखा इथे दिलेल्या आहे. ओके, बाकी सगळी माहिती दिली आहे. म्हणजे जर का तुम्ही आरक्षणमधून असाल, SC ST मधून असाल, दिव्यांगामधून असाल, खेळाडूमधून असाल, तर तुमचं आरक्षण कसं आहे, कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे त्याची माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं, ही जर मी परीक्षा देतोय, इथे मी पास होतोय, सिलेक्ट होतो, तर मला सॅलरी किती मिळेल, तर तुम्ही ते बघू शकताय 44,900 पासून 1,42,400 रुपयांपर्यंत तुम्हाला सॅलरी मिळते. तुम्ही ते बघू शकताय सॅलरी जबरदस्त आहे. भरपूर सारे अधिकचे महागाई भत्ता झालं, नियमाप्रमाणे भरपूर सारे अलाउन्सेस तुम्हाला मिळतात. त्यामुळे सॅलरी चांगली आहे, पोस्ट चांगला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पात्रता काय, तर आपण भारताचे नागरिक पाहिजे, जे की आपण आहोत. वयोमर्यादा जी आहे ती 1 ऑगस्ट 2026 रोजी कॅल्क्युलेट केली जाणार आहे. म्हणजे तुमचं वय जे आहे ते तुम्हाला या तारखेला मोजायचं आहे. मग सहाय्यक कक्ष अधिकारीसाठी किती आहे, 18 आहे. प मागासाठी 38 आहे,
मागासवर्गीयांच्यासाठी 43 आहे, अमागासाठी ते बघा 43 आहे. तुम्ही बघू शकता कुठल्या कॅटेगरीत नेत आहेत त्यानुसार तुम्ही ते बघू शकताय. राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकच्यासाठी 19 आहे. ओके, तर हे तुम्हाला बघून घ्यायचं आहे, यानुसार तुम्हाला अप्लाय करायचं. वयाच्या 45 वयापर्यंत अपात्र असणार आहे. दिव्यांगांसाठी पण इथे दिले, माजी सैनिकांसाठी पण दिले, प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी पण दिले आणि बाकीच्यांसाठी पण दिले. मग तुम्ही कुठल्या कॅटेगरीत नेतात, कशातनं अप्लाय करताय त्यानुसार तुम्हाला एज कॅल्क्युलेट करायचं आहे 1 ऑगस्ट 2026 रोजी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण काय पाहिजे, तर कुठलीही पदवी तुमच्याकडे आहे तुम्ही अप्लाय करू शकताय. म्हणजे एनी ग्रॅज्युएट तुम्ही आहात, तुम्ही ते अप्लाय करू शकताय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे, कारण की महाराष्ट्रात जॉब आहे तर मराठी तुम्हाला आलंच पाहिजे. फक्त इथे जे आहे PSI साठी तुमची शारीरिक चाचणी होती, बाकीच्या 2 पोस्टसाठी होत नाही. मग PSI साठी शारीरिक पात्रता काय, तर बघा पुरुष तुम्ही असाल तर तुमची 165 सेंटीमीटर हाईट पाहिजे, छाती न फुगवता 79 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगवून 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे. आणि महिलांसाठी बघायला गेलं तर उंची यांची 157 सेंटीमीटर इथे पाहिजे. ओके, बाकी ते सगळी माहिती दिलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, तर इथे बघू शकताय सिलेक्शन प्रोसेसमध्ये यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की बघा सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांची संयुक्त व पूर्व परीक्षा होणार आहे. या 2 परीक्षा होणार आहे. मग पूर्व परीक्षेसाठी 100 मार्क आहे आणि मुख्य परीक्षेसाठी 400 मार्क आहे. याचे बुक मी ते टॅग करून देईल, तुम्ही तिथून अभ्यास सुरू करून द्या. जर तुम्ही क्लास लावले असेल तर बेस्ट, नसेल लावले तर तुम्ही घर बसल्या सुद्धा अभ्यास करू शकताय. ओके, बाकी पोलीस उपनिरीक्षकची जी आहे ती शारीरिक चाचणी 100 गुणांची होत असते. मग यामध्ये सगळी माहिती दिली आहे. मुलाखतीला किती मार्क आहे, काय मार्क आहे त्याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. ओके, अर्ज कसा करायचा, कुठले कुठले डॉक्युमेंट लागत आहे त्याच्याबद्दल इथे माहिती दिली आहे. अर्ज तुम्हाला करायचा असेल तर बघा ही डॉक्युमेंटची लिस्ट आहे, त्याची PDF किती साईज पाहिजे हे बघून घ्या. अनेकांना फॉर्म भरताना अडचण येते. फॉर्म कसा भरायचा, तर यांची ही जी वेबसाईट आहे यावर आपल्याला जायचं आहे. त्याआधी ते बघा डिटेलमध्ये माहिती दिली आहे. जिल्हा केंद्रांची निवड करायची आहे. जिल्हा केंद्र भरपूर सारे आहे, जसं नाशिक आहे, नागपूर आहे, पुणे, अमरावती, म्हणजे जे पण तुमच्या जवळचं जिल्हा केंद्र आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म पूर्ण भरून घ्यायचं आहे, तुमचे डिटेल्स अपलोड करायचे, नाव वगैरे सगळं टाकून घ्यायचं आहे. यासाठी फी किती आहे, तर अमागासाठी म्हणजे ओपनसाठी 394, मागासवर्गीयांसाठी 294, अमागास माजी सैनिकांसाठी पण इथे फी दिली आहे 394 तर 294. यानुसार तुम्हाला इथे फी भरून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला ही जी फी आहे ती नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे एकदा भरली की भरली, परत समजा तुम्ही परीक्षा देणार नसाल तर तुम्हाला रिफंड मिळत नाही. ओके, ऑनलाईन पद्धतीने तुम्ही करू शकताय, चलनाद्वारे सुद्धा तुम्ही करू शकताय. बाकी नियम अटी काय, प्रवेश प्रमाणपत्र कधी मिळणार आहे, कसं मिळणार आहे त्याची पण डिटेल्स तुम्हाला इथे दिलेले आहे. 9 एप्रिलला अपडेट आला आणि 10 एप्रिलला मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. ओके, आता बघायला गेलं तर अप्लाय करण्यासाठी महत्त्वाच्या काय गोष्टी आहे, तर रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, ईमेलवर OTP येईल तो टाकून घ्या, मोबाईलवर OTP येईल तो टाकून घ्या. त्यानंतर पासवर्ड कन्फर्म करा आणि वहीमध्ये लिहून घ्या. उद्या कदाचित तुम्ही विसरला तर अनेकांना अडचण येते, तो पासवर्ड तुम्हाला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर जन्मतारीख टाकून घ्या, तुमचं निकनेम टाकून घ्या. तुमचे हे बघा हे प्रश्न म्हणजे चुकून माकून जर का तुम्ही विसरलात पासवर्ड वगैरे तर तुम्हाला रिकवर करता येतो. चाइल्डहुड फेवरेट काय, ब्लड ग्रुप काय, 12वीमध्ये किती मार्क पडले, स्कूल टीचर वगैरे टाकून तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला लॉग इन म्हणायचं आहे. तुमचा ईमेल ॲड्रेस पासवर्ड टाकून लॉग इन करून संपूर्ण फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे. तर चांगली संधी आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.